आता आपण बघणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। आता याच्यामध्ये काय होतं हे बघा, डेन्स मीडियम आहे, एअर आहे वरती, खाली काय त्याच्या पाणी आहे, पाणी हे डेन्स मीडियम आहे आणि वरची एअर आहे ते रेअर मीडियम आहे। ही पेन्सिल जेव्हा आपण डिप करतो याच्यामध्ये तर काय दिसतंय, वरती आहे ती वरच्या पेक्षा जेव्हा पाण्यातला आहे ती काय थिक झालेली आहे, थोडीशी कशी दिसते, थिक झालेली दिसते। आणि हीच पेन्सिल जेव्हा आपण अशी तिरकी करतो त्यावेळी ती काय झाल्यासारखी दिसते, बेंड झाल्यासारखी दिसते। ती बेंड झाल्यासारखी का दिसते, तर जेव्हा लाईट रेअर मीडियम मधून डेन्स मीडियम मध्ये जाते त्यावेळी ती बेंड होते टुवर्ड्स दी नॉर्मल, आणि ही बेंड झाल्यामुळे ही पेन्सिल कशी आपल्याला दिसते, अशी वाकल्यासारखी दिसते। ही त्याची काय झाली, अपॅरंट इमेज झाली। रिअल मध्ये ती वाकलेली आहे का, नाहीये। हे कशामुळे, हे कशाचा रिझल्ट आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। तर आज आपण पाहिलं की जेव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळी ती काय होते, बेंड होते। एकतर ती टुवर्ड्स दी नॉर्मल बेंड होईल किंवा अवे फ्रॉम दी नॉर्मल बेंड होईल। ज्यावेळी ती स्ट्रेट जाते, परपेंडिक्युलर टू द सरफेस जाते त्यावेळी ती बेंड होते का, नाही, ती कशी जाते, स्ट्रेट जाते। ठीक आहे, समजलं? हा, सांगा आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय येतं, लाईटची डायरेक्शन चेंज होते, मीडियम चेंज झालं की लाईटची डायरेक्शन पण चेंज होते। रेअर मधून डेन्स मध्ये जाताना काय होते, ते बेंड होते। कुठे बेंड होते, टुवर्ड्स किंवा अवे टुवर्ड्स, किंवा नाही, रेअर मधून ती डेन्स मध्ये चालली आहे तर त्याची डायरेक्शन कशी चेंज होणार, विरल मधून ती घन माध्यमात चालली आहे तर त्याची दिशा स्तंभिकेच्या जवळ येणार, टुवर्ड्स दी नॉर्मल असणार आहे। समजलं?